आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर नमस्कार, माझं नाव आहे रीमा. मी करते स्वयंपाकाची कामं आणि आजच्या या व्हिडिओमधनं मी तुम्हाला माझं आजचं रुटीन दाखवणार आहे. तर माझ्या सर्व यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम फॅमिलीला श्री स्वामी समर्थ. तर बघा, सकाळचे वाजलेत 7 आणि मी पोचली आहे कामावर. पहिल्या कामावर मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. तर इकडे 2 प्रकारची साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. एका प्रकारच्या खिचडीमध्ये खूप सारे बटाटे टाकलेत आणि मिरची, हिरवी मिरची कमी, म्हणजे कमी तिखट बनवली आहे. आणि दुसऱ्या खिचडीमध्ये, दुसऱ्या प्रकारच्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये कमी बटाटा आणि खूप तिखट, म्हणजे हिरवी मिरची जास्त टाकून अशी 2 प्रकारची मी खिचडी बनवली. तर इथे तुम्ही बघू शकता, ह्यांना शेंगदाण्याचा कूट पण जास्त पाहिजे होता ह्या खिचडीत, म्हणून जास्त टाकला आहे आणि तिकडे कमी टाकला आहे. तर अशी 2 प्रकारची साबुदाण्याची खिचडी बनवली. त्यानंतर बाकीची कामं आवरली, भांडी वगैरे घासली, पुसून जागेवर ठेवली. इकडचं काम झाल्यानंतर आता चालली आहे दुसऱ्या कामावर. तर चला तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर आज एकादशी निमित्त माझ्या 2 कामावर म्हणजे उपवास आहे त्यांचा. ते आपले मराठी असल्यामुळे दोन्ही ठिकाणी एकादशीचा उपवास आहे. पण तिसरे आहेत ते कोलकाता साईडचे, त्यांच्या घरात काय कोणाचा उपवास नाही आहे. तर इकडे मी पोचली आहे. इकडे मस्त असं पनीरचं सँडविच बनवलेला आहे. तर हे आहे तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल सँडविच. तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल सँडविचची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर मस्त असं चीज टाकून चीजी क्रीमी असं हे पनीर तंदूर सँडविच आहे. आधी मी त्याचं स्टफिंग बनवून घेतलं आणि त्यानंतर स्टफिंग गार होईपर्यंत सरांना ज्यूस पाहिजे होता. तर बीटरूट, गाजर, आवळा आणि थोडासा लिंबाचा रस आणि काळं मीठ टाकून मस्त असं हे ज्यूस बनवलेलं आहे गाजर बीटरूटचं, आणि ते सरांना दिलं. त्यानंतर मी गरमागरम सँडविच बनवायला घेतलं. हे मस्त छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर ब्रेड घेतला, ब्रेडला थोडंसं बटर लावलं. त्यानंतर ह्या टोस्टरला सुद्धा मी बटर लावलं. तर ह्याच्यामध्ये आपण आपलं सँडविच टोस्ट करणार आहोत. तर त्याला थोडंसं बटर लावून घेतलं जेणेकरून आपलं सँडविच चिटकणार नाही. आणि त्यानंतर ह्या ब्रेडचे कॉर्नर काढून घेतले. तुम्हाला जर कॉर्नर काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाही काढलं तरी चालेल. त्यानंतर बटर लावलेल्या ठिकाणी ब्रेडवर आपण असं हे स्टफिंग ठेवलेलं आहे. त्यानंतर चीजचं असं तुकडे करून मी टाकते, कारण कॉर्नर कट केल्यामुळे ब्रेडची साईज छोटी झाली आणि जर चीज बाहेर आलं तर ते या टोस्टरला चिटकेल. त्यामुळे मी तुकडे करून असं चीज टाकलेला आहे. त्यानंतर दुसरा बटर लावलेला ब्रेड ठेवला आणि त्यानंतर मी हे टोस्ट करून घेतले. तर ह्या तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल सँडविचची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर तुम्हाला ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. खूपच टेस्टी लागतं हे सँडविच, खूप झटपट होतं. इकडे मी एकदा बनवून दाखवलेलं, त्यांना दिलेलं, तर त्यांना त्याची टेस्ट एवढी आवडली की ते त्यांनी त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये ॲड केलेलं आहे. तर तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल सँडविच ह्याची फुल रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर टाकली आहे. तर सँडविच रेडी झालं, त्याला मस्त कट केलं. बघू शकता किती मस्त चीजी आणि क्रीमी असं हे सँडविच झालेलं आहे. त्यानंतर कट करून ह्याच्याबरोबर मी सरांना सॉस दिला, सॉसच्या बॉटलमध्ये रिफिल केलं आणि त्यानंतर सॉस आणि सँडविच दोन्ही सरांना नाश्त्यामध्ये दिलं. आज इकडे फक्त ब्रेकफास्ट बनवायचा होता, कारण लंचसाठी मॅडम आणि सर बाहेर जाणार होते. मी पण म्हटलं चला बरं आहे, आज पहिल्या कामावर पण फक्त 2 प्रकारची साबुदाण्याची खिचडी बनवली, इकडे पण फक्त सँडविच बनवले. माझा पण उपवास होता आणि मी उपवासाच्या वेळेला जास्त काही खात नाही, कारण साबुदाणा वगैरे हे मला पचत नाही. साबुदाण्याने माझ्या पोटाला त्रास होतो, त्यामुळे मी पण काही खाल्लं नव्हतं. म्हटलं ठीक आहे, चला चांगलं आहे, ॲटलिस्ट उपवासाच्या दिवशी कामं कमी असल्यावर जरा बरं वाटतं. आणि रोज कामावर तेच सगळं असतं, जास्तीत जास्त कामं असतात, कधीतरी कमी असलं की आपल्याला पण बरं वाटतं ना. तिसऱ्या कामावर आली. इकडे मोसंबीचा ज्यूस बनवला, मस्त अशा 2 मोसंबीचा थोडंसं साखर घालून असा ज्यूस बनवला. त्यानंतर हा आहे स्वीट पोटॅटो, म्हणजे रताळूचा कीस बनवलेला आहे. रताळ्याचा कीस, स्वीट पोटॅटो आपण म्हणतो त्याला. मस्त शेंगदाण्याचा कूट, एकच हिरवी मिरची असं हे टाकून मी स्वीट पोटॅटोचा कीस बनवलेला आहे. त्यानंतर इकडे भगर बनवलेली आहे, कारण काल मी ह्यांना सकाळी नाश्त्यासाठी आज यायला उशीर होईल म्हणून साबुदाण्याची खिचडी ऑलरेडी बनवून गेलेली, आणि आता मी ही भगर बनवलेली आहे. मस्त शेंगदाण्याचा कूट, बटाटा घालून ही भगर केलेली आहे. त्यानंतर इकडनं निघाली, आता चालली आहे घरी. घरी गेल्यावर घरी पण फराळाचं बनवायचं, कारण आमचा चौघांचाही उपवास आहे. तर आषाढी एकादशी आम्ही वर्षभरातनं हा उपवास नक्की करतो. असं म्हणतात की आपण वर्षभर एकादशी जरी नाही केली आणि ही आषाढी एकादशी केली तरी वर्षभराच्या एकादशीचं आपल्याला पुण्य लागू होतं. हे मी ऐकलेलं आहे, हे माझं मत नाही आहे. जर
हे खरंच असेल तर मला कमेंट करून सांगा. खरंच असं असतं का की आपण वर्षभराच्या एकादशी नाही केल्या आणि फक्त आषाढी एकादशी केली तरी आपल्याला वर्षभराच्या एकादशीचे पुण्य लागतं, असं मी ऐकलेलं आहे. तर हे खरं आहे का मला नक्की सांगा. घरी आल्याबरोबर साबुदाण्याची खिचडी बनवली, भगर बनवली, शेंगदाण्याच्या कुटाची आमटी बनवली, आणखीन रताळूचा कीस असतो ना त्याचा आम्ही असा मस्त शिरा बनवलेला. रताळूचा शिरा म्हणजे सगळं तिखटच बनवतो ना, तर काहीतरी गोड पाहिजे ना, म्हणून शिरा बनवला. त्यानंतर बटाटा शेंगदाण्याची उसळ बनवली. खूप काय काय बनवलेलं, कारण दोन्ही टाईम आपल्याला ते खायचं आहे आणि चौघांचाही उपवास आहे, म्हणून सगळं थोडं 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 बनवलेलं. तर इथे मी ताट वाढते, तुम्ही बघू शकता. सगळ्यात आधी मी साबुदाण्याची खिचडी वाढली, त्यानंतरनं भगर वाढली आणि ही आहे बटाटा शेंगदाण्याची उसळ. म्हणजे बटाटे आणि शेंगदाणे टाकून मस्त अशी उसळ बनवलेली आहे. आणि हे आहे रताळूचा किस, गोड साखर टाकलेली आणि दुधामध्ये शिजवलेला आहे. हा रताळू किसून घेतला आणि मस्त तुपात फ्राय केला, त्यानंतर त्यात दूध आणि साखर टाकली, असा हा गोड रताळूचा किस केला आहे. आता बटाटा शेंगदाण्याची रस्सा म्हणजे आमटी म्हणतात ना, शेंगदाण्याची आमटी, ती पण बनवलेली आहे. दही आणलेलं आहे. तर मिस्टरांना मी आधी ताट वाढून दिलं, इथे वाटीत दही काढलं आणि ह्या दुसऱ्या वाटीमध्ये शेंगदाण्याची आमटी आहे. ह्या दोन्ही वाट्यांमध्ये काढलं आणि मिस्टरांना पटकन जाऊन देऊन दिलं, कारण मिस्टरांना जायचं आहे सेकंड शिफ्टला आणि 1 वाजता ते निघतात. मला कामावरनं यायलाच 12 सव्वा 12 झाले. पटापट फराळाचं बनवलं आणि त्यांना वाढलं आणि त्यांचा हा डबा पण भरते, कारण की ते रात्री 12:30 वाजता येतील. आल्यावर उशीर होईल फराळ करायला, मग त्यामुळे मी त्यांना डब्यामध्येच देते, जेणेकरून ते फराळाचं ऑफिसमध्येच करतील. आणि अशा प्रकारे त्यांना ताट वाढून दिलं, त्यानंतर त्यांचा टिफिन भरला, त्यानंतर मुलीला फराळाचं दिलं. सगळ्यांना फराळ दिल्यानंतर मग मी फराळ केला. तर असा आषाढी एकादशीचा दिवस होता. छान असं वातावरण होतं, मस्त सगळीकडे विठ्ठलाचं भजन नामस्मरण चालू होतं. आणि दुपारी जेवण वगैरे झालं आणि मग मी व्हिडिओ बनवला आषाढी एकादशीच्या दिवशी की मला यूट्यूबचा आणि फेसबुकचा पेमेंट आला आहे. मला हेही सकाळी 6 वाजताच मेसेजमध्ये कळलं होतं की आषाढी एकादशीच्या दिवशी मला यूट्यूब आणि फेसबुक दोन्हीचा पेमेंट माझ्या खात्यावर जमा झाला होता. आणि ती आनंदाची बातमी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आणि एवढा छान दिवशी मला एवढाच गुड न्यूज मिळाली होती, तर मी खूप खुश होती. त्यानंतर सगळं फराळाचं सगळ्यांना ताट वाढून दिलं, त्यानंतर उरलेलं फराळाचं छोट्या भांड्यात काढून घेतलं आणि भांडी सगळी रिकामी करून घेतली. मला तर साबुदाणा मला पचत नसल्यामुळे मी फक्त भगर घेतली आणि ती खाल्ली. आणि संध्याकाळी मस्त असं पुरण वाटून घेतलं, मुलीला बसवलं पुरण वाटायला. उद्याच्या पुरणपोळीची तयारी. तर आषाढी एकादशीचा उपवास सोडताना आम्ही पुरणपोळी बनवतो, तर आषाढी एकादशीच्या दिवशी पुरणपोळीचा व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. चला उद्या भेटूया. श्री स्वामी समर्थ.